शिरूर शहरात शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी तिथीनुसार आलेली शिवजयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली। श्रीराम सेनेच्या वतीने मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर व सौ बारवकर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करून त्यानंतर समस्त पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जुनी नगरपालिका जवळ झालेल्या अभिवादन कार्यक्रमास पांडुरंग अण्णा थोरात, दादा पाटील घावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। तसेच बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने शहीद स्मारकाजवळ झालेल्या अभिवादन कार्यक्रमास युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबूराव पाचरणे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मोराळे तसेच भाजपचे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते। संध्याकाळी सर्वच मंडळींनी डीजेच्या वाद्यात मिरवणूक काढली। या सर्व कार्यक्रमात सर्व जाती धर्मियांसह मुस्लिम बांधवांचाही लक्षणीय सहभाग दिसला। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। शिरूर तालुक्याच्या उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, शिरूरकरांच्या वतीनं स्वयंसेवकांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि तिथीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। आज सर्वच कार्यकर्त्यांचं, अध्यक्षांचं आणि रामसेनेचे अध्यक्ष ज्यांची नव्याने नियुक्ती झाली ते आमचे मित्र मंगेश कवास्ते, त्यानंतर आमचे स्नेही सुनीलजी जाधव, मी यांचं सर्वांचंच ते या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शिरूर शहरामध्ये सालाबाद प्रमाणे तर शिवसेनेच्या वतीनं मनापासून सर्वांचा आभार मानतो। थांबतो। जय जय महाराष्ट्र केली जात आहे, त्याबद्दल सर्व शिरूरकरांना मी 17 जयंती शुभेच्छा देतो। संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक कोळवाडी भूषण, निश्चयाचा महामेरू, अवघ्या जनांचे आधारू राजे शिव छत्रपती यांच्या तिथीप्रमाणे जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले म्हणजे शिंदे फडणवीस गटाने जे काही तुम्ही आज एक छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं, तिथीनुसार तुम्ही ही शिवजयंती साजरी करतात। तसंच आता दादा म्हटले की खरंच 305 महाराज होऊन गेले आणि त्यांचा वसा वारसा जपणारे आज तुम्ही मला इथे बऱ्यापैकी दिसलात। जास्तीत जास्त महिला आज मला इथे हजर दिसल्या। मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जाते तर तिथे फक्त जेंट्स लोक दिसतात। मीच एकटी कुठेतरी असते एखाद्या पक्षासारखी की अरे बाबा मी एकटीच आहे इथे, पण इथे बऱ्यापैकी म्हणजे स्वागत करण्यापासून माझ्याकडे म्हणजे महिला होते, त्याचा मला खूप आनंद वाटला। म्हणजे तुम्ही जे किंवा महिलांना जे पुढं करताना हे खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच शिवाजी महाराजांना सुद्धा हे खूप आवडेल। जे तुम्ही घेत आहात तेही अतिशय कौतुकास्पद आहेत। असेच तुमचे उपक्रम चालू राहू द्या। आणि हे करत असताना फक्त माझं एक सांगणं असेल तुम्हाला की ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत की त्या तुम्ही जपण्याचा थोडासा प्रयत्न करा, ज्या की अनेक असे दुर्लक्षित आहेत। मराठवाड्यामध्ये जरी गेला तर तुम्ही, म्हणजे मराठवाड्यातूनच आहे, तर तिथेही तुम्ही गेला तरी तुम्हाला अनेक मदत करेल। सुरेश दादांनी मला प्रमुख सगळ्यांचे शिवसेना शहर गटाचे मी आभार मनपूर्वक